मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. हा आहे दिवस 3 फ्रॉम कोकण आणि आज आपण फायनली गणपतीपुळेच्या दर्शनासाठी जाणार आहे. गणपतीपुळेचं दर्शन झाल्यानंतर आपल्याला आरेवारे बीचला व्हिजिट करायचं आहे आणि तिथे जाऊन आपण फक्त फोटोज काढणार आहे. एन्जॉय तर आम्ही काल खूप जास्त केला, त्याच्यामुळे बॉडी पेन वगैरे सगळं रिलॅक्स झालं आहे. आणि आता नाश्ता करायला खाली जातो, मस्त नाश्ता करणार. नाश्ता करून झाला की मग आम्ही गणपतीपुळेचं दर्शन घ्यायला जातो. वॉटर स्पोर्ट चालू आहे. सकाळपासून मला खूपच असं विकण्यासारखं वाटतंय आणि एकदम जाम झालेलं आहे. तर त्याच्यामुळं मी आणि अक्षय आम्ही मस्तपैकी हे प्यायला आलो आहे, नारळ पाणी. टेस्ट पण मस्त आहे, भारी आहे, पण महाग आहे खूप. 70 रुपयाला आहे, आपल्याकडे 20 रुपयाला भेटतात ते. आणि थोडं लांब मालाचे थोडे फायदे पण थोडे तोटे पण आहे. त्याच्यामुळं तुम्ही गणपतीपुळ्याला येऊ शकता. असं काही नाही की खूप गर्दी आहे, खूप निवांत आहे, खूप मोठा बीच आहे. फॅमिली सोबत पण येऊ शकता आणि छान आमचं अर्ध्या तासामध्ये खूप मस्त दर्शन झालं. जास्त पाण्यावाला मोठं द्या. एक नारळ पिलाय आणि आता दुसरं नारळ घेतो. आपलं इंडिया इथं आहे, पूर्ण असा लागून तू बघ जर एकदम झूम करून बघितलं ना, तिकडे समुद्र कोणता आहे आणि आकाश कोणतं काहीच कळत नाही. किती लांब आणि किती मोठं आहे. कोणतं पाणी पोचलोय आरेवारे बीचला, जो आमचा शेवटचा स्टॉप होता. त्याच्यानंतर थिबा पॅलेसला जाण्याचा प्लॅन केला होता आम्ही, पण आता 12:46 म्हणजे अराउंड 1 तर वाजलाच आहे. त्याच्यामुळं आम्ही कॅन्सल केलं आहे आणि थिबा पॅलेसला आपण नेक्स्ट राईडमध्ये थिबा पॅलेसपासून कंटिन्यू करू कोकणचा 3रा पार्ट. आणि आता आपल्याला घराच्या दिशेने रवाना व्हायचं आहे. तर मग इथं आरेवारे बीच दाखवतो तुम्हाला. अरे अरे इथं आहे, वारे पण नाही माहिती. बघा फक्त बीचचा जो सीन आहे, सिनेमॅटिक व्हिडिओज बघा आणि एन्जॉय करा. आमच्या सोबतचे आमचे रायडर्स आता एकदम फ्रेश उतरलेले. आज सगळं जास्त राईड झालेले. आता तुम्हाला जंगल सफारी दाखवतो. घेऊन घे चला भाई, सुपर जंगल बघ ना, जंगल भारी. आले का सगळे? हो आले. अरे भाई पण आले भाई. आम्ही आलोय, तुम्ही पण या. मस्त आहे भाई. चल रे आद्या. कस काय म्हणजे त्या काळात या विटा जबरदस्त या विटा पण त्या काळातले बघ.
ब्लॉक ह्याची चालू आहे. तिकडूनच चला शॉर्टकटने. याच्यानंतर आता खूप मोठी लॉंग राईड होणार आहे 300 किलोमीटरची आमच्या घरापर्यंत. आणि ते आरे वारेचे जे व्हिडिओज तुम्ही बघितले असतील इंस्टावरती, जे की खूप व्हायरल होता, अशा टर्निंगवाले व्हिडिओज, तो स्पॉट आहे तो, जे मी इंस्टावरती रिसेंटली टाकलं होतं. स्कायलाईन गणपतीपुळ्याच्या दर्शनानंतर आम्ही आलो आहे आरेवारे बीचला. आणि ह्या आरेवारे बीचला खूप गर्दी आहे, जे आम्ही 2-3 दिवसांमध्ये एवढी गर्दी कुठं बघितली नव्हती. ती गर्दी ह्या आरेवारे बीचला दिसते. खूप लोक खेळत आहे इथं, मजा करत आहे, मस्त फॅमिलीसोबत पण आलेले आहे भरपूर लोक. आणि क्लीन असा सुंदर हा एक बीच आहे. आरेवारे बीचला मला वाटलं होतं की खूप गर्दी असणार, कारण जेव्हा आम्ही बुकिंग करत होतो आमच्या विलाची तेव्हा ते भेटत नव्हतं. पण एवढं काही गर्दी नाही आहे, छान आहे खूप. या तुम्ही पण. आणि बेस्ट बीच आहे, खूप मोठा आहे. इकडे जर तुम्ही मागे बघितलं तर असे झाडं आहे मोठे मोठे. आणि हे आपले बंदे येत आहे, हे दोघं पण आले. गावकरी बरं आहे. हॉटेल संकेतला जेवण केलं आहे, जे की आंबा घाटाच्या जस्ट मागे आहे. आमचा रूट होता थोडासा बाजूने, पण आम्ही रूट चेंज केला आणि आम्हाला स्पेशली आंबा घाटातून एक एक्सपिरियन्स घ्यायचा होता राईडचा. त्याच्यामुळं आम्ही आंबा घाटाच्या रूटनी आता जातो आहे. तर याच्यानंतर वरती जेवण झाल्यानंतर सगळं गिअरअप करतो, आंबा घाटाच्या थ्रू पुण्याकडे जाणार आहे. तर बघूया पुढे काय मजा येते. मस्त राईड झाली आहे आमची आणि आम्ही परत एकदा पुण्यात एंट्री केली आहे. आमचा अवतार सगळ्यांचा खूप खराब झाला आहे, तुम्ही बघू शकता, सगळ्यांचाच खराब झाला हे बघा. पण आता आम्ही फायनली खेड शिवापूरजवळ पुण्यातच प्रसाद अमृत तुल्य जो चहा आहे तिथं आम्ही आता मस्त पिण्यासाठी थांबलो आहे. आणि हा मलाई चहा घेतला की याच्यानंतर आम्ही स्ट्रेट आणि जाऊन झोपणार आहे. सो तुम्हाला आता मलाई चहा कसा आहे काय ते दाखवतो शॉर्टमध्ये. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही हा पूर्ण व्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू व्हेरी मच.
तुम्ही असंच आपले व्लॉग्स बघत राहा. मी पण प्रोत्साहित होऊन असे कंटेंट्स टाकत जाईल, तुम्हाला आनंद देत जाईल. ओके, थँक्यू व्हेरी मच. सो आता बघा प्रसाद अमृत. फायनली शेवट आमच्या राईडचा अशा प्रकारे झाला आहे. सगळ्यांच्या गाड्या इथे पार्किंगला आल्या आहे आणि तुम्ही आमचा व्लॉग बघितला त्याबद्दल सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद. असेच सगळे व्लॉग्स बघत राहा आणि नवीन ट्रिप लवकरच प्लॅन होत आहे. आजच्या चलो बाय, थँक्यू सो मच अँड गुड नाईट.